मार्च महिना मेष राशीसाठी ऊर्जेचा, निर्णयांचा आणि नवीन सुरुवातींचा ठरणार आहे. तुमच्या राशीचा स्वामी मंगळ असल्यामुळे या महिन्यात तुमच्या धाडस, आत्मविश्वास आणि कृतीची ताकद वाढलेली दिसेल. पण त्याचबरोबर राग आणि उतावळेपणावर नियंत्रण ठेवणं खूप महत्त्वाचं असेल. महिन्याच्या सुरुवातीला काही अपूर्ण कामं पूर्ण करण्याची वेळ येईल. जुने प्रोजेक्ट, अडकलेले पैसे किंवा प्रलंबित निर्णय यावर लक्ष द्यावं लागेल. कामाच्या ठिकाणी तुमची उपस्थिती मजबूत राहील आणि वरिष्ठ लोक तुमच्या मेहनतीकडे लक्ष देतील. पण कोणाशीही वाद घालू नका. विशेषतः 5 ते 12 मार्च दरम्यान शब्दांवर संयम ठेवा. आर्थिकदृष्ट्या मार्च महिना मिश्र स्वरूपाचा असेल. पैसा येईल, पण अचानक खर्चही वाढू शकतो. घरातील एखादी दुरुस्ती, वाहन खर्च किंवा कुटुंबांसाठी काही मोठी खरेदी होऊ शकते. गुंतवणूक करायची असल्यास घाई करू नका. महिन्याच्या दुसऱ्या अर्ध्यात म्हणजेच 15 मार्च नंतर एखादी चांगली आर्थिक संधी मिळू शकते. विशेषतः ऑनलाईन काम, फ्रीलान्सिंग किंवा साईड इन्कमशी संबंधित लोकांसाठी लाभदायक काळ आहे. जर तुम्ही नवीन व्यवसाय सुरू करण्याचा विचार करत असाल तर 18 ते 25 मार्च दरम्यान योजना आखणं चांगलं राहील. करिअरच्या बाबतीत हा महिना पुढे जाण्याचा संकेत देतो. काही लोकांना नवीन जबाबदारी मिळेल, तर काहींना नोकरी बदलण्याचा विचार मनात येईल. मुलाखत किंवा स्पर्धा परीक्षा देणाऱ्यांसाठी 20 मार्च नंतरचा काळ सकारात्मक आहे. मात्र कामात सातत्य ठेवा आणि इतरांवर जास्त अवलंबून राहू नका. तुमच्या कल्पना दमदार असतील, पण त्यांची अंमलबजावणी शांतपणे करा. प्रेम आणि वैवाहिक जीवनात थोडी भावनिक चढ-उतार होऊ शकतात. जोडीदाराशी संवाद कमी झाला तर गैरसमज वाढू शकतात. म्हणून मनातलं स्पष्ट बोला. अविवाहित लोकांसाठी नवीन ओळख निर्माण होण्याची शक्यता आहे. विशेषतः सोशल मीडियामधून किंवा मित्रांच्या माध्यमांमधून. जुन्या नात्यांमध्ये सुधारणा करण्याची संधीही या महिन्यात मिळेल, पण अहंकार बाजूला ठेवावा लागेल. आरोग्याच्या दृष्टीने डोकेदुखी, रक्तदाब, उष्णता किंवा पोटाशी संबंधित त्रास जाणवू शकतो. मसालेदार आणि जंक फूड टाळा. नियमित चालणे, योग किंवा प्राणायाम केल्यास फायदा होईल. झोप पूर्ण घ्या, कारण मानसिक थकवा वाढू शकतो. कुटुंबातील वातावरण साधारण चांगलं राहील, पण एखाद्या मोठ्या व्यक्तीच्या आरोग्याची काळजी घ्यावी लागेल. घरात एखादा शुभ कार्याचा विचार होऊ शकतो. धार्मिक किंवा आध्यात्मिक कार्यात सहभागी झाल्यास मनशांती मिळेल. या महिन्यासाठी तुमच्यासाठी छोटा उपाय सांगणार आहे. तो म्हणजे मंगळवारी हनुमान मंदिरात जाऊन लाल फूल अर्पण करा आणि ओम हनुमते नमः हा मंत्र 11 वेळा जपा. घरात दक्षिण दिशेला अनावश्यक वस्तू ठेवू नका. यामुळे अडथळे कमी होतील आणि आत्मविश्वास वाढेल. एकूणच मार्च महिना मेष राशीसाठी कृती, आत्मविश्वास आणि सावध निर्णयांचा आहे. रागावर नियंत्रण ठेवलं तर संयम बाळगला तर महिना तुम्हाला पुढच्या मोठ्या यशाकडे नेईल. व्हिडिओ कसा वाटला नक्की कळवा. पुन्हा भेटू नवीन व्हिडिओसह. तोपर्यंत धन्यवाद.